आपले बंधू आपला फिरोज भाऊ. तर फिरोज भाऊ भेटला होता आम्हाला राहुरीत पंपावर. कुठं चालला तू? कोल्हापूर. हे किती खोटं बोलत होतं. काय भरून आला पाहिलं काय? आयुष्यपत ते काय विषय डेंजर पाहिलं का? अरे तो लस बेकार मिसळलेला याचा पुरा विषय व्हायला बसला रस्त्याने नाही का? नमस्कार भावंड. तर काय काल आपण गाडी पार्किंगला लावून गेलतो आणि काल काय गाडी खाली झाली होती म्हणून आज सकाळी आलेलो आहे. आज गाडी खाली करायची आपल्याला. तर ही आपली वामन भाऊ पार्किंगला गाडी लावली होती रात्री, म्हणजे रात्री नाही काल सकाळी लावलीस आणि आता जायचं आपल्याला खाली करायला. तर ही पाहिली का गणेश शेटची गाडी 8757 इंगळे पाटील. तर ते भेटले ते आपल्याला कालिदास. तर असं घरी गेलेले ते काय आज आलेले नाही. तर आता आपण जो पार्टीवाल्याकडं गाडी वगैरे घेऊ खाली करून आणि आपलं काय काम आहे शोरूमला तर तुम्हाला माहिती काय किरकोळ काम आहे याचं दाखवून घेऊ. असं करून घेऊ नाही का? डायरेक्ट असं झालेलं आहे ना त्याला आता मस्तपैकी खोलून असं करून घेऊ पूर्ण सेंटर. तर चला मग निघू येतो नाही का? मग काय भाव तर कुरामटंपाशी. तर आपल्याला मारायचं आता हे पंपापासून राईट म्हणजे समोरून तिथून राईट मारायचं खाली घालायची. तर आता या रोडनं सिद्धा जायचं आपल्याला. 1 किलोमीटर म्हणजे रोडच 1 किलोमीटरचा आहे. तर तिथून जायचं, तिथून लेफ्ट, तिथून परत लेफ्ट मारायचं नाही का? मग काय तर भावांनो मग लावली होती गाडी खाली करायला. आलतोय द पॉइंटला. तर कोट्याला म्हणलं फडके धुंकाड गाडी पुसायची आपल्याला म्हणून. तर लाज होतं की ते पाहिलं का आणि वरून टाकतो का ड्रायव्हिंग लवर लाजायचं नाही. मग घे ना धुन चल ना आवर ना. तर काय त्याला लाज वाटू राहिली काय कायची. तर जाऊन द्या त्याला लाजून द्या. आपण आपली गाडी पुसून काढू खाली होऊन जाईल गाडी. पुढं काय नियोजन आहे कसं आहे काय सांगा तुम्ही नाही का? मग काय भावांनो गाडी करायचं काम चालू होतं मागं. तर कंपनीतला हेडरा असं राहतो आणि आपल्या तरी अर्धा 1 तास झाला येऊन आता चालू आहे दमादमान चालू त्यांचं काम खाली करायचं. तर आत्ता आपण मस्तपैकी गाडी आतली आवरून बिवरून घेतली एकदम स्वच्छ चकाचक. ह्यो कोटी पाहिला का? कोट्याला घेऊन आलतोय आता घरून. तर आपलं इथं एकच नंबर आहे. इकडलं पडलं ना राव हे पैदा. तर आता गेल्याच्या नंतर ते फिट करून घेऊ. पण आपल्याला नाही का दुसरं काम असं आहे का आपल्या शोरूमला जायचं आहे. व्हील अलाइनमेंट करायची आणि काय ते दाखवून घ्यायचं नाही का स्टिअरिंगचं. म्हणजे काय विषय काही नाही माहीत नाही आपल्याला. पण तिथे विचारपूस करू. तर मग जो गाडी खाली करून अजून किती टाइम लागतो काय सगळं बघू नाही का? तर भावांनो मग गाडी बिडी खाली झाली. चाललोय आता काटा करायला. तर इथं समोर काटा आहे
आणि नेमकं व्हिडिओ काढायच्या टायमाला तुम्हाला पाहिलं प्रत्येक याच्यात फोन येतोच नाही का. तर इथं काटा करू. झालं का हालायची त्याला वरून झाकणला नसंच करावं लागेल ना. वरून बोट ठेवावं लागेल नाही तर सगळं बाहेर आहे. ह्याला तुम्हाला एवढं भांडं आणता आहे ना असं व्हिडिओ बनवू मी देऊ का तुला व्हिडिओ काय प्रयोग. ओके ओके नाही ते दिसतं लिंबू सारखं ते मीटर मध्ये किती येत आहे ते त्याच्यामध्ये बघ त्याच्यात पहा बरं. त्याच्यात बघ बरं पुढे वगैरे घे पुढं चालू आहे तुमच्यात विकत माझ्या काय भाव न आलतो आयशरच्या शोरूमला तर आपल्या कोट्याला चक्कर येऊ राहिली नाही का. कोटीला चक्कर आली तर आपलं काय काम होतं तुम्हाला दाखवतो. बाकीचं तर काही झालं नाही. थांबा करू राहिली फक्त. आणि जे लाईटीचा विषय होता तर लाईट आलेला आहे आपला म्हणजे यो आतून डॅमेज झाला होता तर हा नवीन पीस आलेला आहे. तर नाही का टाकून घेऊ. आपल्याच्यात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवतो. हे बाई इथं एक पार्ट पडलेला आहे इथं खाली. हे जो आहे का आतून तुटेले तर याचं तुम्हाला दाखवतो म्हणजे काय मॅटर झालेलं आहे नाही का. तर हे बाई ती मधून काय लावेल का त्याला. हे बाय हे असं हलवतो म्हणजे त्याचा कान तुटून गेलेला आहे. आणि आता जो आलेला आहे नवीन 24 व्होल्ट अवेलेबल तर घेऊ टाकून. आणि पुढलं रोडचं पाहून घेऊ नाही का. तर पहिले हे चेंजिंग मग रोड मग काय लाईटीचं काम बिम झालं चाललं होतं मग राहुरीला. तर हे पाहिलं का पूर्ण काळ झाला रे यो. तर याला काही काम नाही का सुधारणा आता त्याच्यामुळं म्हणलं याचं काम नंतर करू पहिलं नाही का याला घरपोच करू नाही का. आणि पाहू मग पुढलं काम नाही का काय. परत मला म्हणायचा का तुझ्यामुळं मला चक्कर आली येऊ झालं तेव्हा झालं त्याच्यामुळं जाऊ. चलो काय मग